श्री स्वामी समर्थ. एप्रिल महिन्यात सगळ्यात मोठी पौर्णिमा म्हणजे चैत्र पौर्णिमा. चैत्र पौर्णिमा वर्षभरातील पौर्णिमांमध्ये मोठी मानली जाते. या दिवशी कुळदेवीचा कुळाचार करणे खूपच शुभ मानले जाते. पौर्णिमेला हनुमान जयंती देखील असते, परंतु आज 1 एप्रिल रोजी पौर्णिमा आहे आणि उदय तिथीनुसार हनुमान जयंती 2 एप्रिल रोजी आहे. पौर्णिमेचा आज उपवास केला जाईल, म्हणून देवीचा कुळाचार करणे खूप चांगले आहे. कुळाचार उपासना या पद्धतीने करावा, अतिशय सोप्या पद्धतीने. पौर्णिमामध्ये देवीचा कळस भरावा, कुलदेवीचा टाक, मूर्ती किंवा फोटो यांचा अभिषेक करावा, त्यांची स्थापना करावी, पूजा करावी, हळद कुंकू, फूल, अक्षदा वाहून देवीची पूजा करावी. देवीला पुरणपोळी, खीर यांचा नैवेद्य दाखवावा. कुलदेवीची जी आरती असेल ती आरती, जप, मंत्र करावा, प्रार्थना करावी, देवीचा आशीर्वाद घ्यावा, नारळ फोडावा, तो सर्वांना घरात वाटावा. देवीचा कुंकुम अर्चन करत असाल तर खूपच चांगला आहे. कुंकुम अर्चन करताना कुलदेवीची मूर्ती ताटात किंवा ताम्हणात ठेवून देवीच्या डोक्यावर, कपाळावर 1-1 चिमूट कुंकू अर्पण करावे व देवीचा मंत्र म्हणावा. नंतर तो कुंकू डब्बीत भरून आपण वापरू शकतो. अशा प्रकारे पूजा करावी. पौर्णिमेला दान करणे शुभ मानले जाते. एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा एखाद्या स्त्रीला तुम्ही शक्य असेल तेवढे अन्नदान करावे. आज देवीची ओटी भरणे देखील शुभ मानले जाते. पौर्णिमेला ओटी भरल्याने घरात सुख शांती, सुख समृद्धी नांदते, सौभाग्य कायम राहते. म्हणून वर्षात जेवढे शुभ दिवस येतात तेव्हा देवीची ओटी नक्की भरावी. अशा प्रकारे तुम्ही देवीचा कुळाचार नक्की करावा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा चॅनलला. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.